हॅलो, गुड मॉर्निंग. मी आहे पूजा. आजचा दिवस मी तुमच्यासोबत शेअर करते. ॲक्च्युली झालं आहे असं की मी घरीच असते आणि बाळ असल्यामुळे तुम्हाला पण माहिती आहे की रुटीन आपलं सेम असतं. सकाळी उठा, तिचा आवरा, आपला आवरा, हे सगळं चालू असतं. वेगळं काही होत नाही आहे. खाली घेऊन जात होते पण आता पाऊस आला आहे सो खाली पण घेऊन जाता येत नाही आहे. तर काय रोज शेअर आहे, त्यामुळे 2-3 दिवस व्हिडिओज नाही केले. आता पण कंटिन्यू पाऊस सुरू आहे. मी खिडकी लावून घेतली कारण की आधी व्हिडिओ शूट केला पण त्याच्यामध्ये खूप जास्त आवाज येतोय पाण्याचाच, त्यामुळे मग मी खिडकी लावून घेतली आणि सो आता कळतं की जे आपण बोलतो की व्लॉग करणं हे काय इझीच आहे, काय फक्त मोबाईल घेऊन बोलायचंच आहे, तर असं बिलकुल नाही आहे. काय शूट करायचं, किती शूट करायचं, मागे आवाज येतोय का नाही येतोय का, हे सगळं खूप विचार करावा लागतो. त्याच्यानंतरच आपण शेअर करू शकतो. आणि दिवसभरामध्ये तरी काय शेअर करायचं ह्याचा पण खूप विचार करावा लागतो. उगाच कॅमेरा हातात घेतला आणि बडबड सुरू केली असं होत नाही. सो त्याच्यामागे खूप मेहनत आहे, खरंच मानलं पाहिजे. आणि आजकाल तर खूप छान छान क्रिएटर्स, इन्फ्लुएन्सर्स आलेले आहेत जे खूपच छान छान आयडियाज घेऊन येतात. किती छान ते शूट करतात प्रोफेशनली. सो शिकूया आपण पण हळूहळू. मला पण कितपत जमते बघते मी. तर आता मी तुमच्यासोबत आज प्ले जिम जी आहे माझ्या बाळाची ती शेअर करत आहे. ते कसं युजफुल आहे, काय आहे, घेतलं पाहिजे, नाही घेतलं पाहिजे, कुठे मिळेल, ते सगळं मी तुमच्याशी आज शेअर करते. सो स्टे ट्यून. पावसामुळे खूप आवाज येतोय बाहेरचा, इग्नोर करा. हे आमच्या बाळाचे कपडे, सगळ्या घरामध्ये कपडेच आहेत आणि त्यामुळे तुम्ही समजू शकता की किती कपडे असतील तिचे. सो मी डायपर जास्त यूज करत नाही, त्यामुळे मग तिचे लंगोट खूप पडतात. ठीक आहे. ही आहे प्ले जिम, पूर्ण अशी, आणि ही खूप जास्त युजफुल आहे. ही आम्ही घेतलेली, माझं बाळ जेव्हा 3 मंथचं होतं तेव्हा घेतलेली. तिच्या मामीने तिला गिफ्ट केलेली. आता ह्याच्यामध्ये फायदा असा आहे ना की बेबीला असं झोपवायचं. सो पहिले 3 महिन्यामध्ये तर बाळाला अजून हातामध्ये ग्रीप नसते, फक्त ते बघत राहतं, तिकडे पाय मारत राहतं, इकडे हे जे बीट्स आहेत हे वाजतात. सो ते पाय मारत राहतात किंवा आपण पण इथे म्युझिक वगैरे चेंज करू शकतो इथे बटनाने. सो इथे छान ते लोक खेळतात. आणि आता जेव्हा ती 3.5-4 महिन्यांची झाली आणि रोल ओव्हर व्हायला लागली, तर मी काय करते, मग ती सतत काय करते की रोल ओव्हर व्हायला ट्राय करते आणि मग पोटावर दाब येतो आणि मग थोड्या वेळाने रडायला चालू करते. मग मी ह्याच्यामध्ये टाकते. आता तिच्या हाताला ग्रीप आहे छान, त्यामुळे हे ते पकडते, ओढते, आरशामध्ये बघते. सो हे छान आहे, खूप आता हे किती दिवस यूजफुल आहे ते मला माहिती नाही, पण साधारण मला वाटतं 6 महिन्यापर्यंत तरी यूजफुल आहे. सो हे घेऊ शकतो आपण आपल्या बाळासाठी. खूप छान आहे ॲक्टिव्हिटी करवण्यासाठी, कारण की त्यांना काय खेळवायचं हा खूप मोठा प्रश्न असतो आपल्याला. सो त्यातलं हे एक गोष्ट आहे की जे आपण यूज करू शकतो. ठीक आहे. ह्याची रेंज साधारण 550-600च्या मध्ये आहे. तेवढंच आहे, जास्त महाग नाही आहे. आणि 3 महिने आपण छान ते वापरू पण शकतो. आणि हे तुम्हाला ॲमेझॉन, फ्लिपकार्टवर मिळून जाईल, आरामात मिळेल. प्ले जिम आपण सर्च केलं ना की त्याच्यावरती येऊन जातं. सो प्ले जिम इज मस्ट, म्हणजे छान आहे, आपण घेऊ शकतो बाळांसाठी. सो इन्व्हेस्टमेंट चांगली आहे ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर मग मी काही दिवसभर शूट नाही केलं. मग हा नेक्स्ट डे आहे. आज गुरुवारचा दिवस आहे. गुरुवारी मी छान देवपूजा केली. ॲक्च्युली आमच्या इथे असं झालं की पाऊस तर एवढा पडतो आहे पण पाणी अजूनही रेग्युलर येत नाही आहे. सकाळी 8:30लाच पाणी जातं, त्यामुळे इतकी घाई होते. त्यामुळे मग मला रोज काही देवपूजा करता येत नाही, पण मी गुरुवारची तरी नक्कीच करते छान. सो इथे देवपूजा वगैरे सगळं आटोपलं मी आणि मग मी माझ्या नाश्त्याची तयारी करायला घेतली. त्याच्यानंतर मी माझी प्युरी करायला घेतली. आजकाल मी नाश्त्यामध्ये हेच प्रिफर करते. पूर्वी मी पोहे, उपमा, शेवया हे सगळं खायची, बट आजकाल मला हेच बेटर वाटतं आहे, कारण की प्रेग्नन्सीनंतर ऑलरेडी शरीरात बरंच काही कमी झालेली आहे. त्यामुळे मग हे खाल्लं तर थोडं हेल्दी पण होऊन जातं, पटकन बनते, पण जास्त काही तामझाम नसतो याच्यामध्ये. मी याच्यामध्ये ॲड करते ओट्स, पंकिन सीड, अजून एक ग्रीन कलरची सीड आहे, त्याचं नाव मला आठवत नाही आहे, ओव्हरनाईट भिजवलेले बदाम आणि चिया सीड्स, ॲपल असेल तर ॲपल, अदरवाईज तुम्ही बनाना पण घेऊ शकता, आणि थंड दूध. ह्याने खूप छान टेस्ट लागते, मस्त वाटतं प्यायला. आधी मला बिलकुल आवडायचं नाही, पण मी आता त्याच्यामध्ये खजूर पण ॲड करते, वाटलं तर मध पण थोडंसं टाकते, पण ते ऑप्शनल आहे. जरी नाही टाकलं तरी पण टेस्ट छान लागते. आणि कधी अगदीच नाही प्यावंसं वाटलं रोज तेच तर मग माझा नवरा जिमला जातो, सो त्याच्या प्रोटीनच्या डब्यामधला 1 किंवा 2 चम्मच मी प्रोटीन पावडर पण मिक्स करते, आणि त्याने पण खूप छान टेस्ट येते, कारण की ते चॉकलेट फ्लेवरमध्ये असतं. सो असं कॅडबरी खाल्ल्याचा फील होतो, तर छान लागतं.
काल मग मी नाश्त्याची जी क्लिप रेकॉर्ड केली त्याच्यानंतर मी बेडरूममध्ये आले. तोपर्यंत बाळ उठलं होतं. मग मी तिला फीड केलं आणि फीड केल्यानंतर माहिती नाही अचानक काय झालं, माझ्या बॅकमध्ये इतकं जोरात चमकलं. मला मान पण अशी करता येत नव्हती, काहीच करता येत नव्हती. सो खूप पेनमध्ये होते मी. सो मग नंतर दिवसभर काही शूट केलं नाही. मग आज हा व्हिडिओ मी एंड करते इकडेच. सो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.